नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय क्रमांक 6 घेऊन आलेलो आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षर पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र गाद परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करून मुढा होईल शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊनी सुमनी त्याचीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पती अर्पिते. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी मल्हार वाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकुनिया वाणी चोडप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुखतयांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी तया ते स्वामी नरहरी. प्रसन्न कैसे होतील त्यांनी वाजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगी स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे हे आपुल्या हातून होणे अशक्य से वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयांसी आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंतमती म्हणून योजली कपटयुक्ती. परी ते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी. मेन्यात घालुनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला. गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जाते स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषण धन आणि अमोल रत्ने देऊन त्याज जवळी नृपाने आज्ञा दिली जावयासा.
तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला, तेव्हा निवार क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी, सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी, साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आड आला, त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले, हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय, महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूच्या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत्त, षष्ठोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करून धन्यवाद.